जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेमाच्या नावाखाली फसवणूक झाली. मानसिक तणावात व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल. 12 पानाची सुसाईड नोट लिहिली. सराफ व्यावसायिकाला विश्वासघात घेत त्याच्याकडून तरुणीने कॅन्सर झाल्याचे खोटे सांगून सहानुभूती मिळवली. नंतर थेट टाळण्यास सुरुवात केली. प्रेमाच्या नावाखाली फसवणूक. मानसिक तणावात सराफ व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल. पुण्यामध्ये प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने तरुण सराफा व्यावसायिकाने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने तब्बल 12 पानी सुसाईड नोट लिहून आपली व्यथा मांडली आहे. ही घटना 6 मार्च 2026 रोजी फुरसुंगी परिसरात घडली. प्रतीक राजेंद्र मेनाने असे मृत तरुणाचे नाव होते. या प्रकरणी त्यांचे वडील राजेंद्र मेनाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रेया दादासो खोपडे देशमुख शिक्केकरी हिच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2025 ते 2026 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीक यांचे फुरसुंगी येथे सोने चांदीचे दुकान आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी श्रेयाशी ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेम प्रकरणात रूपांतर झाले. श्रेयाने लग्नाचे आश्वासन देत प्रतीकला विश्वासात घेतले होते. प्रतीकने तिला सुमारे 50,000 रुपये, सोन्याची अंगठी, कपडे तसेच इतर भेटवस्तू दिल्या होत्या. दरम्यान श्रेयाने स्वतःला कॅन्सर झाल्याचे खोटे सांगून प्रतीकची सहानुभूती मिळवली. तरीही प्रतीक तिच्याशी लग्न करण्यास तयार होता. मात्र श्रेया सतत काही ना काही कारणे सांगून थेट टाळत होती. या प्रकरणामुळे मानसिक तणाव वाढत गेला आणि अखेर प्रतीकने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या 12 पानी सुसाईड नोटमध्ये त्याने आपल्यावर झालेल्या फसवणुकीबाबत सविस्तर उल्लेख केल्याची माहिती आहे. सुरुवातीला फुरसुंगी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आता श्रेयाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो तुम्हाला अशा नवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. धन्यवाद.